हो, माझं नाव दत्ता केंटे. मी बीटेक ग्रॅज्युएट आहे. बीटेक करत करत असताना थर्ड इयरला मी टीचिंग चालू केली. थर्ड इयरला असताना थर्ड इयर 19ला ज्या जागा आहे इंजिनिअरिंगच्या त्यांना काही दिवस टीच केलं आणि त्याच्यानंतर मग मी दिल्लीला शिफ्ट झालो. तिथं चालू होतं युपीएससीचं प्रिपरेशन वगैरे, अपेक्षा कलेक्टर होण्याच्या. मग तिथं प्रिपरेशन काही दिवस केलं. प्रिपरेशन काही दिवस वाजनाप्राण रवी नावाचा एक मोठा क्लास आहे दिल्लीमधला, खूप जास्त फेमस आहे. रवींद्र सर जवळपास पूर्ण आपल्या भारतातले जेवढे विद्यार्थी आहेत युपीएससीचे ते तिथे प्रिपरेशनसाठी येतात. मग तिथे काही दिवस युपीएससीचं प्रिपरेशन केलं. त्याच्यानंतर तिथून पुढचा प्रवास म्हणजे टीचिंग प्लस युपीएससी असं दोन्ही राहिलं. म्हणजे कोविडच्या टायमिंग मध्ये मग थोडे दिवस अजून टीचिंग, त्याच्यानंतर पुढे तिकडे दिल्लीला जाऊन प्रिपरेशन, असं दोन्ही गोष्टी चालत तो यानंतर सायमल्टेनियसली आहेत. जसे की आता येईल टाइम आला लगेच टीचिंग कडे वळावं, म्हणजे टीचिंग प्लस प्रिपरेशन असा पद्धतीने समजा चालू आहे. आणि मला वाटतं आज तर माझं भाग्य आहे, कारण आपल्या भारतात एक ब्युरोक्रेसी पर्पजली असं मला फील व्हायला. सो आज जो आपण पोर्शन बघणार आहे तो रिजनिंगचा पोर्शन बघणार आहे. रिजनिंगला जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती 40 क्वेश्चन्स असतात. 40 क्वेश्चन्स पैकी आज जो मी टॉपिक घेणार आहे तो म्हणजे कोडिंग डिकोडिंग नावाचा. आणि कोडिंग डिकोडिंगचं जवळपास म्हणण्यापेक्षा 5 क्वेश्चन फिक्स असतातच. आयबीपीएस पॅटर्न नुसार तुमच्या एक्झामला 5 क्वेश्चन या चॅप्टरचे राहणार. त्यानुसार याला आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करावं लागणार आहे. असे जसे तो सीट द्या बरं सगळ्यांना. रिजनिंगचे आय थिंक तुम्हाला थोडेफार चॅप्टर झालेले आहेत. तर सगळ्यांचं लक्ष इथं असू द्या. प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे मी सांगतो. एक प्रश्न सॉल्व्ह करून देतो, त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला थोडा टाइम देतो, त्याच्यानंतर मी एक प्रश्न घेतो आणि पुन्हा तुम्हाला सॉल्व्ह करायला टाइम देतो. अशा हिशोबाने आपण सायकल चालू केलेली आहे. जसे की म्हटल्याप्रमाणे कोडिंग बिकोडिंगचे 5 क्वेश्चन्स फिक्स आहेत, म्हणजे 2.5 मार्क आपल्या हातात आहेत. आणि हा चॅप्टर एकदम सोपा आहे. आता हे क्वेश्चन्सला बघितल्याच्या नंतर वाटतं हे असं काय की हर आयडिया हॅज बीन पुढील हा हो ना दू ना असं काय. पण ह्या चॅप्टर मध्ये हे कोड दिलेले असतात. हे कोडिंगला हे सेंटेन्सच्या या कोडला डिकोड करायचं असते. जसं की हरला काय येईल हे डिकोड करायचं असते. आणि क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बघा, व्हॉट डज के स्टँड फॉर, म्हणजे के ला काय लिहिले या लिस्ट मधलं नाव आहे. हे सगळे म्हणजे आपल्याला काय करायचं, प्रत्येक नावाचा मीनिंग याच्यातून काढायचा. आणि एक्झाम मध्ये सेम असा क्वेश्चन असणार आहे, काहीच नाही. आणि त्याच्यामध्ये असं साधं विचारलं झालं की के ला काय म्हणतात, की समजा मेरिटला काय कोड आहे. सिंपल एवढंच. फक्त याचा थोडा कॉन्सेप्ट आणि बेसिक प्रोसिजर करायची. प्रोसिजर मध्ये मग काही याला ट्रँगल करावं लागेल, काही याला लाईन मारावं लागतील, काही याला सर्कल करावं लागेल आणि अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. तर एक बेसिक प्रोसेस प्रोसेस अशी आहे की पहिल्यांदा अशा क्वेश्चन्स मध्ये आपल्याला काय करायचंय की पहिले बघायचं की हर किती टाइम्स आहे. जो शब्द जास्त टाइम आहे त्याला पहिले उचलायचं. तर बघ आपण उचलूया हर. हर किती जागेवर आहे, हर इथे एक आहे, त्याच्यानंतर इथे एक पण नाहीये, इथे एक आहे. बरोबर, म्हणजे दोनदा हर भेटला आपल्याला. मग याला सिंपल प्रोसिजर मध्ये असे पहिले आपण याला असं मार्क करू काहीतरी, की त्याला काय केलं सर्कल. या 4 सेंटेन्स पैकी हे 4 सेंटेन्स आहेत बघा. याच्या 4 सेंटेन्स पैकी आपण पहिला शब्द घेतला आणि त्याला बघितलं की हा किती टाइम्स आहे. बाकीच्या रिमेनिंग 3 सेंटेन्स मध्ये आपल्याला एका ठिकाणी भेटला. काय केलं आपण, त्याला एक मार्क केलं, मी केलं सर्कल. आता सर्कल केल्याच्या नंतर आपण हे जे 2 सेंटेन्स आहेत याच्यामध्ये हे जे समोर दिलेले कोड आहे ना त्याच्यामध्ये सेम कोणतं आहे ते पाहायचं. कोणता आहे ते बीयू. हे पहा बीयू आहे. मग आपण जे हरला केलंय मार्क त्याच सेम पद्धतीमध्ये बी ला मार्क करायचं.
मी हरला सर्कल केला, बी गुलक सर्कल केला. म्हणजे आता याच्यातून आपल्याला काय समजलं की हर इथं पण दोन जागेवर आहे, त्याच्यानंतर इकडे सेम फक्त बीयूच दिसणार तुम्हाला, दुसरं काय दिसणार नाही. म्हणजे काय समजलं, हरला बीयू म्हणतात. समजलं का नाही? सिंपल आहे. एक तर फक्त सध्या लिहून टाकायचं. आता त्याच्यानंतर घ्यायचा दुसरा शब्द आयडिया. आयडिया ह्याच्यामध्ये एक आहे, याच्यामध्ये आहे का नाही, याच्यामध्ये आहे का नाही, याच्यामध्ये नाही, मग सोडून द्यायला. पुन्हा तिसरा शब्द बघा, कॅच आहे. आता कॅचला बघा, पहिल्या सेंटेन्स मध्ये इथं आहे, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये इथं आहे, तिसऱ्याला आहे का नाही, चौथ्याला पण नाही. म्हणजे आता या दोन्ही सेंटेन्स मधून आपण कॅचचा मीनिंग काढू शकतो का? म्हणजे आता याच्यातून बघायचं दोन सेम कोणते कोणते दोन सेम ला आहे. हा, वरती पण आहे आणि खालती पण आहे. ठीक आहे, बरोबर आहे. मग असा शब्द बघायचा आपल्याला. ठीक आहे, इकडे तीन ठिकाणी ना आहे, पण इथं ना इथं ना इथं ना, तेव्हापर्यंत आपल्याला समजलं की ना तर तीन ठिकाणी. मग काय करू, ना आहे तिथून मार्क करू असं तीन ठिकाणी. आता इकडे बघा, तीन ठिकाणी शब्द कोणता सोबत इकडे ना आहे, म्हणजे इकडे कोणता तरी एक शब्द असणारच ना, तर नाला सेम. मग कोणता आहे बघायचं, व्हेरी गुड बघा, आहे का, इथं पण आहे, या नालासाठी इथं पण आहे, आणि या नासाठी इथं पण आहे. मग नाला अंडरलाईन केली, व्हेरीला पण अंडरलाईन करू. म्हणजे तुम्ही एक क्वेश्चन अलीकडच्या साईडला पण सॉल्व्ह करू शकता, किंवा जर वाटायला काही क्वेश्चन पलीकडून सॉल्व्ह होत तर पलीकडच्या साईडला पण सॉल्व्ह करू शकता. आता आपलं हर, हॅच आणि बेरीज झालंय. त्याच्यानंतर पुढचं बघा, आयडियाला तर भेटलं नाही, बरोबर. आता बघायचं याच्यामध्ये, आता याच्यात काही शब्दांना आपल्याला डिकोड करायचं. याच्यामध्ये लिस्ट आहे, लिस्ट किती ठिकाणी आहे, लिस्ट दोन ठिकाणी आहे बघा. तर लिस्टला आपण स्क्वेअर करूया. दोन्ही मध्ये सेम कोणता आहे, के, मग याला बी स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा बी, नेम बघा कुठे कुठे, नेम कुठे इथे एक आहे आणि नेम इथे एक आहे. मग या दोन्ही मध्ये सेम काय आहे, या आहे. त्याच्यानंतर बघा डिस्प्ले, डिस्प्ले इथं आहे, त्याला कट करून टाकतो, त्याला कट करून टाकतो, काय आहे सी. आलं. त्याच्यानंतर इथं देअर राहिला, इथं इन राहिला. आता सगळीकडे एक एक शब्द राहिला, आणि शब्द एक एक राहिलाय म्हणजे इकडे एक एक बोकडे राहिलेले असतील बघा. गो राहिलं, इथं जो राहिलं, इथं जो राहिलं, आणि इथं गो राहिलं. म्हणजे जे बोकडे शब्द राहिले त्यांचा मीनिंग काय आहे, हे समोरचे राहिले. आता याच्यावरून आपल्याला काय दिलेलं असते का, क्वेश्चन दिले. ही एवढी प्रोसेस झाली की खालचे क्वेश्चन्स असे सिम्पली सॉल्व्ह होत जातात. जसं की इथं क्वेश्चन नंबर 1 दिला बघा शीट मध्ये, व्हॉट डज के स्टँड फॉर. के ला काय म्हणतात असं विचारलं, के ला काय म्हणतात, हे पहा स्क्वेअर हा स्क्वेअर. के ला काय म्हणतात म्हणजे लिस्ट म्हणतात. अलग आन्सर, सिंपल आहे का, जस्ट ती प्रोसेस आणि बेसिक थोडंसं. त्याच्यानंतर बघा, व्हॉट इज द कोड फॉर आयडिया. आयडियासाठी विचारलंय काय कोड, आयडियासाठी काय कोड आहे, इथं काही मार्क नाही, इथं पण काही मार्क नाही, म्हणजे 2 नंबरचा आला हो. 3 नंबरचं बघा, विचारलंय व्हॉट इज द कोड, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स. आता एक सेंटेन्स दिले तर त्याला काय म्हणतात असं विचारलंय, बरोबर ना. नेम हॅज बीन डिस्प्लेड, याला काय म्हणतात हे विचारलंय. मग आपण करू शकता, नेम हॅज बीन डिस्प्लेड ला काय म्हणतात, नेमला आहे ना. हॅजला काय आहे बघा बरं, हॅजला आहे ट्रायंगल म्हणजे ला. पुन्हा हॅज बीन दिले ना, बीन डिस्प्लेडला बघा बरं काय, बीन इथं मोकळा आहे, इथं जो मोकळा आहे जो, आणि डिस्प्लेडला आपल्याला ही अंडरलाईन हे मार्क फिनिश केलेलं सी. म्हणजे काय आलं, ला जो सी, म्हणजे नेम हॅज बीन डिस्प्लेड, बरोबर. आता खाली बघायचं ऑप्शन मध्ये आहे का ते, बरोबर. आता हे ऑप्शन मध्ये आहे का बघा बरं. आता मी मुद्दाम इथं तुम्हाला थोडंसं ट्रिक मध्ये टाकतोय. आता काही जण म्हणतात ऑप्शन मध्ये नाही आहे, आणि काही जणांच्या मध्ये आहे ऑप्शन मध्ये, आणि काही जणांचं असेल तर क्वेश्चनच चुकीचं आहे. पण क्वेश्चन बरोबर आहे. ही एक गोष्ट ध्यानात ठेवायला सांगतो
की याची अरेंजमेंट आपल्याला मॅटर करत नाही. या इकडे बी असू द्या, या इकडे बी असू द्या, किंवा कुठेही असू द्या, काही रँकिंग मध्ये फक्त जे सेम जे आहेत ना कोड्स ते ऑप्शन मध्ये असलेलं आपला आन्सर असणार आहे. ही एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कारण यांनी अरेंजमेंटला कधीच ध्यानात ठेवलं नाही तर आपण ते आन्सर मध्ये ध्यानात ठेवायचं. मग बघायचं उत्तर कोणतं आहे. त्याच्यामध्ये याला जो सी आहे ते आपलं उत्तर आहे. मग याला जो सी जे आहे बघा ते बी ऑप्शन आहे. बी ऑप्शन मध्ये आहे बघा, या ला जो सी. तर त्यांनी ऑर्डर मध्ये काय दिले म्हणजे जो सी या ला. आला आन्सर ऑप्शन बी. पुन्हा 4 नंबरचं बघा, व्हॉट डज झो स्टँड फॉर. झो ला काय विचारले, झो काय आहे हे विचारले. तेव्हा इथं झो आहे, इथं टिअर आहे. झो ला काय आहे टिअर. पुढचं बघा, which of the following name, which of the following represent her name is there. her name is there ला विचारले. वर बघा बरं एकदा सगळे her name is there ला विचारले बघा. हर काय आहे आपलं गोल म्हणजे हू, बरोबर आहे. नेम बरोबर काय आहे, नेम म्हणजे हे, ते म्हणजे काय या, हू या. इज देअर ला काय आहे बघा बरं, इज ला काय आहे, इज नाही. आता ध्यान द्या, तुम्हाला वाटायला सोपं मग लगेच खाली बघायला लागलो, पण मग असं काहीतरी मध्ये वेगळंच येतंय. आता इज तर आपल्या ह्याच्यात नाही. मग आपण काय केलं त्याचं, त्याला जागा सोडून दिली, म्हणजे त्याच केलं त्याला जागा सोडून दिली सध्याला. आणि पुन्हा लास्टला विचारलं डिअर. डिअर ला काय आहे, डिअर जो आहे हे जो, हे इथं बी काही नाही तिथं बी काही नाही असं ते जो, बरोबर. हे आहे. आता हू या आणि जो हे ऑप्शन मध्ये तर 3 नंबर आहेत, प्रत्येक जोड्या 4 आहेत, बरोबर. आता काय करायचं माहितीये का, इज आहे, इज या शब्दांमध्ये कुठंच नाही. म्हणजे काय करायचं, बाहेरचं काहीतरी इजला काहीतरी असेल ना, हो म्हणा, सो म्हणा, हो म्हणा, गो म्हणा, काहीतरी असेल. पण त्या इजच्या जागी ह्याच्यातलं बी उत्तर नसणार पाहिजे. मग आपण काही जागेत काय करतो, इजला काहीतरी वेगळं दिलंय पण ना दिलंय, तर मग पटकन आन्सर त्याच्यातलं कोणतं तरी करतात. मग आता ह्याच्यामध्ये बघा काय आहे, हू या डॅश जो. आता 3 बघा कोणते ह्याच्यात आहेत. पहिल्या ह्याच्यात जर बघितलं जो या हू नाही त्याच्यामुळे ते नाही, सगळं फोकस मध्ये आहे, माझ्यासोबत आहात ना. पहिल्या ह्याच्यात. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा, हू या जो गो आहे. हू या, हू बी आहे, या बी आहे, जो आहे आणि गो आहे. पण गो ही काय आहे, म्हणजे ते ऑप्शन असणार आहे का, नाही. पण मग काय होतंय कधी कधी, आता काही जणांनी बी केलं असणार आहे, केलं असणार आहे. हा, तर त्याच्यामुळे मी म्हणतो थोडंसं सांगितलं त्यानंतर मला वाटलं की ऑफिस आहे, पण सध्या थोडंसं एवढं गोष्ट. हा, आता तिसरं बघा, सी ला म्हणते जो या हू के. जो या हू बी आहे पण के म्हणजे ते बी नाही आहे. आता चौथं बघा, जो यो या जो हू हू, या जो हू आणि हू दिले, हू असं दिलंय बघा. आता हे हू इथं कुठंच नाही, बरोबर आहे नाही, म्हणजे आपला आन्सर काय आला, डी वाला आन्सर आला. सिंपल प्रोसेस सगळ्यांना समजली ना. चला मी हुशार आहे. चालेल, पुढचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी टाइम लावतो. पुढचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह. एवढा वेळ लागला, पण आता हा वेळ जर रिड्यूस करायचा तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय लागतं, प्रॅक्टिस. ऑप्शनच नाही आहे, प्रोसेस तर हीच करावी लागतात, कारण प्रोसेसला ऑप्शन नाही आहे. मी सांगतो अजून समोर जसं जसं सांगणार ना तसं तसं काय कसं टाइम रिड्यूस करायचं हे सांगतो. सगळ्यांनी लक्ष आता माझ्याकडे राहू देता 2 मिनिट. क्वेश्चन नंबर 6 जो आहे त्याचा आन्सर काय आला, सगळ्यांचा आला. अरे मस्त. क्वेश्चन नंबर 7 चं काय,
ए आलं ई आलं का? बर आपण हा क्वेश्चन बघूया. काही जणांचं ई आलंय, काही जणांचं बी आलंय आणि काही जणांचं ए आलंय. याचं राईट आन्सर जे आहे ते आपण सॉल्व करून बघूया. तर क्वेश्चन नंबर 8 चं काय ई आलं? सगळ्यांचे ई आलं, सगळ्यांचे ई आलं, एकदम बरोबर. क्वेश्चन नंबर 9 चं ऑप्शन ए इझी, सगळ्यांचं आलं ना? ओके, बरोबर. क्वेश्चन सगळ्यांचं लक्ष, मॅडमचं पण लक्ष तिथंच. आता क्वेश्चन नंबर 10 ते 15 वाला आपण सॉल्व करूया. त्यांनी आपल्याला दिले हे सेंटेन्स. काय सेंटेन्स दिले? फॉर प्रॉफिट ऑर्डर ना, हे पहिलं सेंटेन्स दिले. त्याला लिहिलं जाते हो जा ए गो. मॅडम नवीन पाहिलं तुम्ही एकदा लक्ष द्या. दुसरं सेंटेन्स दिले त्यांनी राईट नाउ फॉर प्रॉफिटला बी दिले जाते. तिसरं सेंटेन्स हे दिले, चौथं सेंटेन्स हे दिले. या चार सेंटेन्सला बी कोडिंग दिलेले. तर आपले जशी पहिली प्रोसेस आहे त्याच्याप्रमाणे जायचे. फक्त इथं मी काय केलंय ध्यान द्या. आता पहिलं सेंटेन्स दिलंय, काय दिलंय? फॉर प्रॉफिट ऑर्डर नाउ. मी काय दिलंय? फॉर प्रो ऑर्डर नाउ. सरांचा क्वेश्चन होता टाइम कसा कमी करायचा. एवढं लिहित बसलं तर आम्हाला वर्ग बघायचं, त्याच कॉम्प्युटरवर खाली गेलं तेवढं लिहित बसायचं. पण एवढं क्वेश्चन 5 क्वेश्चन्स असल्यामुळे तेवढं आपल्याला करायचं. मग टाइम रिड्यूस करायचं तर काय करायचंय? हे असं करायचं. काय करायचंय? हे प्रॉफिटला प्रोच घ्या, ध्यानात ठेवा थोडंसं, असं होईल जाईल. पुन्हा ऑर्डरला ऑर्डर लिहिलं, हे प्लेसला प्लेस प्लॅब लिहून टाका. 3-4 सेंटेन्स वर्ड कॅरेक्टर मध्ये लिहिला एक वर्ड ती कमी होते. मला मी ते डिस्प्ले पहिला क्वेश्चन होता म्हणून पूर्ण तेवढं लिहिलं. डिस्प्ले तेवढं लिहिण्यामध्ये अर्धा कोड भरला होता. तर असं करू शकता. आता बघा जसं प्रोसेस आहे, पहिले फॉर बघा किती ठिकाणी फॉर, किती ठिकाणी बोला बोला 3 ठिकाणी आहे का? त्याला काय केलं? पहिल्यांदा एक कोणतरी सिम्बॉल द्या. पहिले ध्यानात ठेवा आपल्याला टाइम रिड्यूस करायचा आहे का नाही एक्झाममध्ये. मग काय करायचं? आपल्याला कंटिन्यूचे सिम्बॉल जे आहेत ते पहिला सर्कलच राहिलं तर भारी होतं. कारण टाइम रिड्यूस करायचा आहे, स्पीड वाढवायची. फॉर बघा 3 जागा आहे, 3 सेंटेन्स मध्ये स्टॉप आहे टाकायचा. म्हणजे त्याला मी बोल केलं का. आता दुसरा बघा प्रॉफिट बघा कुठे? प्रॉफिट कुठे? इथे एक आहे, इथे एक आहे, त्याला 2च ठिकाणी. त्या 2 मध्ये बघा काय सेम आहे? काय सेम आहे? हो आहे, त्याला मी सेम मार्किंग केली. ए पण आहे, ठीक आहे. सध्या बरोबर याला बघा मॅडमच्या मध्ये का बरं दोघांना का नाही करायचं? बर आपण काय करूया? आपण इकडून जाऊया. ए आहे ना, ए पण आहे. मग आता ए ला आपण ट्रायंगल करूया, कारण हे दोन्ही द्या ना. मग एकाला काहीतरी वेगळं करावं लागतं. हा, तर तेच सांगायला तुम्हाला ए ला ट्रायंगल करा. का म्हणून करा? कारण पुन्हा बघा ए कुठं आहे? ए कुठं आहे? ए इथं आहे. पण ट्रायंगल करायला दोन्ही पण आहे. एकाला सेम चाललंय ते प्रोसेस मध्ये जेव्हा ए बघा एक किती 3 आहे कोणतं ते पुन्हा चेक करायचं आणि 3च असणार. मग आता त्या 3 ला ट्रायंगल केलं ते इकडे बघा काय ऑर्डर आहे. आलं का? मॅडम समजतं? ए आहे त्याला आपण वेगळं केलं म्हणजे तिकडून पण इकडे येता येते. मग सांगितल्याप्रमाणे इकडून तर तिकडे जाऊ शकता किंवा तिकडून, पण स्टार्टिंग करताना इकडून करा, कारण टाइम रिड्यूस होणार आहे आणि थोडंसं स्पीड मध्ये होणार आहे कारण सेंटेन्सेस. आता पुढे बघा राईट नावला बघा, नाव इथे एक आहे पुन्हा दुसरीकडे कुठं नाही आहे. तर दोन्ही पैकी नाव म्हणजे 4. ह्याच्यात ते संपले. ह्याच्यात बघा राईट आहे, राईटला असं करा. पुढे कुठे राईट आहे असं बघायचं. राईट नाही आहे, एकच आहे. हा हे राईट आर आय जी एस टी आणि वरचं राईटच आहे का डब्ल्यू आर आय जी राईट वाला? हा म्हणजे आर आय वाला हे बी आर आहे बरोबर. आता या दोन्ही मध्ये बघा काय आहे? बी. त्याला मार्क सेम. ही एकच राहिला, प्लेस एकच राहिला, इथं ओनली नीट राहिला.
आता याचं तर काढता येणार पहिलं, कारण ओनली एकाच ठिकाणी आणि इन बी एकाच ठिकाणी. काढता येणार का? नाही येणार. मग ती मगाची कंडिशन आली का? कोणती कंडिशन? मेनी आणि ह्याच्यामध्ये होता ना, दोन अँड आणि मेनी मध्ये तसं झाला बघा. आता ओनलीला हेवी कोड असू शकतो आणि ओनलीला हा दुसरा पण कोड असू शकतो. इनला बी त्याच पद्धतीने हवी असू शकतो किंवा हवे असू शकतो. आता लगेच क्वेश्चन, व्हॉट इज द कोड फॉर हिम विचारले. ती ऑप्शन एसी आहे का? तीनला बघा आहे. पुढे 11 बघा. व्हॉट डज बी स्टँड फॉर विचारले. बी ला काय? बी ला प्लेस आहे. तेव्हा बी हे प्लेस म्हणजे 11. पुन्हा 12 बघा. 12 मध्ये विचारले गो वे डू कुड बी अ कोड फॉर विच ऑफ द फॉलोइंग. आता विचारले, एक तर सगळ्यांचं लक्ष कृपया करून वर राहू द्या. विचारले गो वे डू ला काय आहे? काय विचारले का? गो वे आणि डू ला काय आहे? आता बघा गो ला काय आपल्याला काय करायचं? काहीच नाही या. बरोबर. गो ला काय करायचं मग? डॅश. काहीच नाही, ते ब्लँक काहीतरी. वे ला बघा काय आहे? काय आपल्याला वे ला काय? राईट आहे का नाही? पुन्हा डू ला बघा काय? एक बघा डू ला ओनली किंवा इन असणार आहे. मग इथं काय करायचं आपल्याला? ओनली किंवा इन असं करायचं का नाही? आता ऑप्शन मध्ये बघायचं, राईट, ओनली किंवा इन या दोन्ही पैकी कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? बघा राईट आणि पहिल्याच मध्ये दिसायला इन, राईट आणि डॅश वर काय असेल? स्पिरिट आहे इथं. बरोबर आहे का? हे झालं. गो वे डू ला येणार इन, राईट, स्पिरिट येणार का नाही? आला क्वेश्चन. जरी आला क्वेश्चन झाला. पुढे आहे का क्वेश्चन? अजून आहे. व्हॉट इज प्रॉफिटला काय म्हटलं जातं असं म्हणते? क्वेश्चन नंबर 13. माझ्यासोबत सगळे आहात ना? माझ्यासोबत सगळे आहात ना? नक्की सर, नक्की ना? ओके. तर विचारले बघा प्रॉफिटला काय आहे? प्रॉफिटला आहे हो, आहे का? आहे. 14 नंबरला बघा. 14 नंबरला विचारले ओनली फॉर नाउला काय? 14 नंबरला विचारले ओनली फॉर नाउला काय आहे? ओनली फॉर नाउ लिहून घ्या. आता तिथं लिहून घ्यायची नाही या, तिथं मनात ध्यानात ठेवायचे ओनली फॉर नाउला काय आहे. ओनलीला आहे का तिकडे काही आहे आपल्याला? ओनली इथं ओनलीला काय असणार आहे? डू किंवा जो असणार आहे. डू और जो. फॉरला काय आहे बघा? फॉरला सर्कल काय आहे? का आहे का? आणि नाउला बघा, नाउला काय आहे? म्हणजे चार. आता हे दोन कंपल्सरी आणि ह्याच्यातला एखादा कोणता तरी येणार, म्हणजे ते आपले असणार आन्सर. ऑप्शन मध्ये बघा गाणं बघण्याची प्रोसेस. हा आले सगळे जॉब आले आन्सर. पण इथं आपण थोडंसं ध्यान ठेवायचं. कसं ध्यान ठेवायचं? कारण आपल्याला कुठून ना कुठून टाइम रिड्यूस करावा लागेल का? नेमकी क्वेश्चन आहे. बरोबर का? टाइम रिड्यूस करावा लागेल. मग बघण्याची प्रोसेस अशी असली पाहिजे, इकडून नाही बघायचं. पहिले कंपल्सरी काय त्याला बघायचं, काजू त्याच्यात बघायचं काजू कुठं आहे. काजू बघितल्यानंतर पुन्हा ह्याला बघायचं. नाहीतर तुम्ही असं करत का डू जो आणि पुन्हा गाणं आहे तर चारीमध्ये काय होणार? थोडंसं कन्फ्युजन होणारच आहे. त्याच्यामुळे असं तिकडून बघायचं काजू आणि त्या दोन्ही पैकी कोणता आहे. जनरली काजू पुढे घ्यायचं. त्याच्यानंतर ऑर्डर साठी काय? 15 क्वेश्चन नंबर 15 मध्ये बघा ऑर्डर साठी काय असते? ऑर्डर साठी ए ऑप्शन आहे. आता क्वेश्चन नंबर 21 ते 25 करा बरं. नाही ते नाही करायचं. आपण काय करायचं? पहिल्यांदा पहिले सॉल्व केला. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 21 ते 25 करा.
रेडियन याच्यामध्ये जेन्युइनली कन्फ्युजन आहे का? कोणालाच नाही आहे ना? 24 नंबर मध्ये कन्फ्युजन आहे का? मला डायग्राम देता प्रोसिजर वाली. 24 नंबर किती? 24 नंबर एकदा 24 नंबर घरी कन्फ्युजन नाही असं पण बरेचसे जण आहेत का? 24 मध्ये समजा कन्फ्युजन नाही. ठीक आहे, 24 मध्ये कन्फ्युजन आहे. बरेच जण एकदा लक्ष द्या, सगळेच लक्ष द्या म्हणजे जमतंय. 24 नंबर 24 मला टेन्शन पाहिजे, कामाला टेन्शन पाहिजे, कारण युजर दाखवायचंय ना. नाही आलं तर मग युजर नाही आहे आणि अटेन्शन नसतं तर येणार नाही. म्हणजे रिअलिटी आहे ना ते. जो सहज म्हणालो तसं काही नाही. चल 24 नंबरचं बघूया. 24 ला म्हणते बघा ते, which of the following can be code for the more you sure. The more you sure याला कोणता कोड आहे विचार. बरोबर. आता बघा ड ला काय आहे, डी ला एक, डी ला दोन आहे. बरोबर, डी ला दोन आहे. मला रिस्पॉन्स द्यायचा. डी ला किती? दोन दोन विक्ट्री वाले दोन. डी ला दोन आहे. काय काय दोन आहे? डू आणि यू. बरोबर, डी ला डू आणि यू. लिहून घ्या. मोर ला काय आहे? मोरला आहे बघा जो. पुन्हा यू ला काय आहे? यू ला काय आहे? काय म्हणते? अच्छा अच्छा काहीच नाही. मी म्हणालो इथं जो टू दिसायला डॅश मध्ये सुद्धा. हा बरोबर. पुढचं शेअर ला काय आहे? ओ का? व्हीओ. ओके, असं आहे. आता ऑप्शन मध्ये आपल्याला काय बघायचंय? पहिले बघायचे कन्फर्म वाले कोणते? ओ आणि जो. हे कन्फर्म वाले आहे. मग बघा ओ आणि जो आहे का? ओ आणि जो आहे. ओ आणि जो सगळ्यात म्हणजे हे अजून अवघड केलं. आता काय बघायचं? त्या दोन्ही पैकी एक आहे. दोन्ही पैकी एक पाहिजे. दोन्ही पैकी एक बघा कोणता आहे, कारण द एकच आहे ना. तुम्हाला समजतंय का? काही जणांनी दोन्ही बी पकडले असतील. डू बी यो बी जो आहे ओ आहे का असं पकडलं असेल. पण द एकच असणार आहे, त्याच्यामुळे डू आणि यो म्हणतात कोणते कोणते आहेत बघा बरं. कट होते का? कोणते कोणते? बी आणि ई. बघा आता ह्याच्यात एका ह्याच्यात डू आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात पण डू आहे, पण यो जो आहे तो यो नाही आहे. सगळ्यांना आहेत ना माझ्यासोबत? ओके. आता म्हणजे हे आहे, हे आहे आणि हे आहे. बरोबर. आता एक कितला पाहिजे? डू जो ओ आणि एक पाहिजे. आता डू जो ओ आणि बी आहे एकामध्ये आणि दुसऱ्यामध्ये काय आहे? डू जो सु आहे. सु आहे, पण इथं सु आहे ना आणि सु ला काहीतरी शब्द आहे ना याचा. मग काय पाहिजे? तर वेगळं पाहिजे का नाही काहीतरी? मग काय आहे? ऑप्शन बी. बी इथं बी असणार. बरोबर आहे का? समजलं ना सगळ्यांना? हा 24 वाला पर्सनली हे झाला का? आता वेगळा क्वेश्चन आहे. मी कुठंच नसणार आहे त्याच्यात, कारण आपल्याला याला पाहिजे होतं ना, यू ला पाहिजे आणि यू बी कुठंच नसणार आहे. यू बी कुठंच नसणार आहे, बी बी कुठंच नाही. यू आहे काय का? कारण त्या काय मग काय पाहिजे? त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असले पाहिजे. बरोबर आहे का सगळ्यांना? गेटिंग ना? आता एक वेगळा क्वेश्चन.
वेगळा आता सगळं सिमिलर व्हायला की थोडंसं नंतर बोर व्हायला लागते. मग एक वेगळा क्वेश्चन टाकूया आपण. क्वेश्चन नंबर 1 वेगळा म्हणजे ते इंग्लिश वालाच थोडासा वेगळा आहे. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे नंबर्स आणि सेंटेन्स. तो एकदा 21 वाला नंबरला सॉल्व करा. 21 वाला पण झालाय का? सोळा ते 20 का? 16 ते 20 किती केला होता? 16 ते 20 करायचा. 16 ते 20 थोडासा वेगळा आहे. आता एवढं जर तुम्ही केलं ना, किल्ले सफिशियंट प्रॅक्टिस आहे. ह्या टाइपचे गणित आलं की तुम्ही सॉल्व्ह करणार आहे असं सिस्टम होणार आहे. कोण असं? 16 ते 20 मध्ये त्यांनी नंबर्स दिले आहेत. मला वाटतं सगळ्यांचं झालंय. आता इथे एक ट्रिक सांगणार आहे. सरांनी विचारलं होतं की वेळ एवढं करायचं म्हटल्यावर वेळ काय करायचं, बरोबर आहे सर. इथे एक आपल्याला करायचं आहे की सिस्टम असं झालंय आपलं. जनरल एक थोडंसं ब्युरोक्रेसीचं सांगतो. जे गोष्टी आपल्याला ब्रिटिश राजपासून चालू येतं ते अजून बी चालू आहेत बरं. तुम्ही घ्या ज्युडिशियरी मध्ये अजून बी चालू आहे. ते ब्रिटिश वाले लॉज अजून ते अमेंडमेंट नाही तर म्हणजे काय झालं की जो पहिलं कन्व्हेन्शन आहे ते चलत चलत पुढे राहिले. आता या प्रश्नात ते तसंच झालंय. प्रश्न मला सांगायला नाही. प्रश्नात आपण कन्व्हेन्शनली कसं केलं, इकडून करत राहिलं सेंटेन्स कडून त्याला सॉल्व करत राहिलं, बरोबर ना. पण मग वेळ जास्त लागायला लागला कारण ते सेंटेन्स कॉम्प्लिकेटेड दिसायला पटपट व्हायला ना. त्याच ठिकाणी आपण दुरून केलं असतं तर काय वाईट होतं. कारण 9 आणि खाली 9 कुठेतरी 9 लवकर दिसते ना. तू ह्याला करा आणि इकडे बोल करा. कारण लवकर किती महत्वाचं आहे ना. टाइम बी महत्वाचा आहे. म्हणजे झालं आपलं ब्रिटिश राजवाडे नाही सर. हा ते कॉम्प्युटरवर करता येणार नाही. आपल्याला काय देणार आहे ते शीट देणार आहे आणि शीट तुम्ही जेवढं वापरून तेवढं देणार आहे. त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. एक समजे तशी मागा पण शीट बी आपल्याला निवडवायचं नाही तर आपण ही तुम्ही काय करू शकता ते डिस्प्लेला आपण काय केलं 30 मग किती कमी झाले सर. सेंटेन्स एवढे पण मध्ये निमे सेंटेन्स कमी करा एवढं झालं. सिंपल. एक आहे नाही तर असं नाही होणार. आपला क्वेश्चन याच्यामध्ये काढता पुढच्या स्क्रीनमध्ये तसं नाही. तिथे स्क्रोलिंगचं बटन असणार आहे. स्क्रोल केला की ते खाली किंवा तिथे आरो असणार ते खाली येणार आणि क्वेश्चन जास्त असतात. थोडासा टाइप केला तरी चालतो पण मार्क्स वाढतात. आणि हे जर चुकण्यासारखं नाही आहे. जर ही अशी प्रोसेस नसती हे असं ट्रायंगल प्रोसेस नसती तर काही कळलं असतं पण लिहिलंय केलं का ते वरी बघत बसला असता किती वेळ तरी आणि केलं इथं बी वेगळं दिसायला इतकं वेगळं दिसायला कसं झालं असतं. त्याच्यामुळे मग ती प्रोसेस करावीच लागणार. ही खूप सिंपल प्रोसेस आहे. फक्त टाइम कमी करण्यासाठी त्या काही गोष्टी आपण करू शकतो. मला वाटतं आता टाइप सगळ्यांना समजलं एकदम प्रॉपर आहे. पुढचा टाइप घ्यायचा का पुढचं वेगळं पुढचं एक्झॅक्टली वेगळं आहे. पुढचा ह्याचा का हे समान नाही पण वेळ लागू शकतो. तुम्ही सगळे ऑफिसर लोक आहेत तुम्हाला वेळ मागायची तुम्हाला भीती वाटायची नक्की ना. सगळ्यांच्या साईडने उद्या म्हणजे घेतो सर नक्की ना. सर मॅडम सगळ्या मॅडम हा आहे आपला दुसरा टाइप कोडिंग डिकोडिंगचा एक वेगळा टाइप. तो झाला त्याचं नाव काय होतं सेंटेन्स कोडिंग डिकोडिंग. आता हे थोडंसं मिक्स्ड आहे. याच्यामध्ये काय दिले जाते बघा असे लेटर दिले जातात. याच्यामध्ये आपल्याला दिले जातात असे लेटर्स
त्याच्यामध्ये कॅरेक्टर असू शकतील काही एम पी ए आय टी ए एक्स वाय झेड काही पण कसं पण असू शकते. त्याच्यामध्ये लेटर दिले जातात, खाली डिजिट किंवा सिम्बॉल किंवा असंच काहीतरी शॉर्ट मध्ये पर्सेंटेज मध्ये वगैरे येते. एक तर डिजिट असतील किंवा सिम्बॉल्स असतील, हे दोन गोष्टी त्या कॅरेक्टरच्या खाली दिल्या जातात. एक्झॅक्ट जेवढे कॅरेक्टर आहेत तेवढे डिजिट्स आणि सिम्बॉल आणि पुन्हा त्याच्या खाली दिलेल्या जातात कंडिशन्स. त्या कंडिशन्स आपण ध्यानात ठेवायच्या, ध्यानात घ्यायच्या, समजून घ्यायच्या आणि हे खालचे जे क्वेश्चन दिलेले आहेत ना याला सॉल्व्ह करायचं. First letter is consonant and the last letter is vowel, then their codes will be swapped. त्यांनी म्हटले पहिलं जर कन्सोनंट असेल, लास्टचं जर vowel असेल तर त्यांना काय करायचंय? स्वॅप करायचंय, इंटरचेंज करायचंय. ही आहे पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन बघा काय म्हणते. तुम्ही माझ्यासोबत चालताल बरं, काहीच लगेच पुढचं वाचू नका. का म्हणून वाचू नका? कारण मग पुन्हा कन्फ्युजन होईल. पण एक क्वेश्चन समजून सांगतो, पुढचा एक आपण सॉल्व्ह करूया आणि आजच्या लेक्चरला स्टॉप करूया, म्हणजे थोडंसं एक्सटेंड होत नाही. ही पहिली कंडिशन वोवेल आणि कन्सोनंट. वोवेल आणि कन्सोनंट सगळ्यांना माहिती. वोवेल ए ई आय ओ यू, रिमेनिंग कन्सोनंट ए ई आय ओ यू पाच वोवेल. आता दुसरी कंडिशन, इफ द फर्स्ट and fifth letters are consonant then both will be coded as the code for the first letter. म्हणजे पहिलं आणि पाचवं जर कन्सोनंट असेल तर काय करायचंय? त्याला पहिल्याचे लेटर द्यायचे. असं आहे का? म्हणजे त्याला ई यूज करायचंय, बरोबर. तिसरी कंडिशन बघा, इफ फर्स्ट लेटर इज vowel and the last letter is consonant then both will be coded as star. म्हणजे काय म्हणताय? पहिलं vowel, लास्ट कन्सोनंट, दोन्हीला काय करायचंय? स्टार. जर असं असेल तर आता ह्या तिन्ही कंडिशन व्यवस्थित ध्यानात ठेवायच्या आणि ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं. असं होतंय का? खूप दूर झालं. मला वाटलं माहित कळालं. हे कंडिशन सगळी माणसं होतात ना? अहो नाही येत बघी. दिसतंय खूप दूर आहे. तुम्ही बिलावर खाल्लं बरं, पोलिसांनी ताबी दिलं पाहिजे. बंदच राहू द्यावं लागेल मला वाटतं, ओपन करण्यापेक्षा. नाही बंदच काढ. ओके, कारण चालू केल्याच्या नंतर जास्त आपण फास्ट मध्ये समजून घेऊया. हे तीन कंडिशन्स, सेकंड आणि थ्री कंडिशन्स वरून हे सॉल्व्ह करायचे. दिलेलं काय आहे? ए टी एफ ओ वाय आय. मग या कंडिशन मध्ये काय कंडिशन बसते बघा बरं. पहिल्याला ए वोवेल आहे, लास्टला काय आहे? आहे. ते काय आहे? वोवेल आहे. पाचवं काय बघा बरं. या दुसऱ्या कंडिशन साठी काहीच नाही, म्हणजे एकही कंडिशन नाही बसायची. दोन्ही त्याच्यामुळे म्हटलं होतं लक्ष द्या. पण तुम्ही ऑफिसर्स बघा, आपल्या कंडिशन मध्ये काय? कन्सोनंट वोवेल, कन्सोनंट वोवेल, कन्सोनंट. पण इथं काय? इथं वोवेल, तिथं वोवेल. म्हणजे इथे इथंच नाही का? नाही तसं. म्हणजे काय असेल? तसंच तसे कोड लिहून द्यायचे घ्यायचे ते. ए ला काय आहे बघा बरं इथं. ए ला दोन. पुढे बघा बरं. टी ला काय आहे? तीन. एम ओ वाय ला काय आहे? एम ला 8 आहे, ओ ला 7 आहे, वाय ला हॅश आहे आणि आय ला @ आहे. काय आहे? त्याला काय आहे? 2 3 8 7 हॅशटॅग आणि @ 2 3 8 7 हॅशटॅग आणि @ म्हणजे पहिला आन्सर. बरोबर. कंडिशन्स वरून आपल्याला ते सॉल्व्ह करायचं. पण एक कंडिशन लागते नाही. हे दिसतंय ना तुम्हाला? आता याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये बघा. पहिलं काय आहे? वोवेल. लास्टचं काय आहे? दोन वोवेल.
सेम लिहायचंय. IPF ला बघा काय आहे बरं. IPF ला काय आहे? IPF ला काय आहे? I ला आहे @b ला आहे I ला आहे @b ला 1 आणि F ला 8 @1 आणि 8 आणि पुढे बघा काय आहे HB ला H ला डॉलर B ला 6 आणि E ला 9 डॉलर 6 आणि 9 कोणता आहे ऑप्शन none of these नाही हे आहे ना none of these का बरं असल्यावर none of these कोणता काय सॉरी स्टार आहे वन असेल सी तरी म्हटलं केलं नोट none of these कारण एक स्टार ओके पण त्याच्यामुळे इथं थोडीशी घाई करायची नाही क्वेश्चनला थोडंसं डीप मध्ये समजून घ्यायचं. तिसरं बघा पहिलं काय आहे यम आणि पी ला काय कन्सोनंट म्हणजे कोणती कंडिशन आहे पण हे बघा इथं बघा 5 नंबरला कन्सोनंट म्हणून सेकंड कंडिशन आहे पहिला आणि 5 नंबर आपल्याला लास्ट बघायचं नाही. आता लास्टला पी म्हटलं की तुम्ही कन्सोनंट मारायचे मी इथं थांबून वरचा क्वेश्चन करतो 5 नंबरला बघायचे या कंडिशन साठी दोन्ही कन्सोनंट मग हे दोन्ही कन्सोनंट आहे पण इथं जर वॉवेल असतं तर कंडिशन एकही नव्हती. बरोबर आहे ना भेटतंय ना सगळ्यांना ओके. तर 5 नंबरची कंडिशन फक्त यूज करायची म्हणजे काय करायचे दोन्हीला सगळ्यांना काय करायचे पहिलं घ्यायचे पहिलं जे काय आहे ते. आता बघा पहिलं m मोठी ला काय आहे m 8 आहे o ला काय आहे 7 आहे d ला काय आहे 3 आहे आणि e j p e ला आहे 9 पण आता इथं j ला काय घ्यायचे पहिले घ्यायचे म्हणजे 8 आणि p ला जे आहे ते 1. आता हे बघा कुठे आहे 873981 873981 म्हणजे ऑप्शन डी आहे का हे झालं समजलं ना नक्की मॅडमला सांगतो. आता पुढचं बघा क्वेश्चन नंबर 4 बघा ई आणि लास्टला पी आहे ई आणि पी बघा पहिला आहे काय वोवेल आणि लास्ट कन्सोनंट म्हणजे ई म्हणजे पहिले दोन कट स्टार येणार. आता स्टार वाले दोनच ऑप्शन आहेत एकच आहे सॉरी एकच ऑप्शन आहे. आता मध्ये बघायचं एम आय यूज ला 8 आय ला @ यू ला सी कॉपीराइट आणि एम आय यू जे जे काय आहे ते 4. मग बघा कोणता ऑप्शन आहे डी ऑप्शन आहे का @ कॉपीराइट आणि 4 आणि दोन्ही साइडला स्टार. हे पण सोपं आहे. आता बघा हे आर आणि डब्ल्यू म्हणजे दोन्ही काय आहे कन्सोनंट पण 5 नंबरला बघा कंडिशन बसते का पण वॉवेल म्हणजे कोणतीच कंडिशन बसत नाही म्हणजे जे काही येतील याच्यामध्ये उचलायचे टाकायचं ऑप्शन ते आपला आन्सर असेल. बरोबर ही हा एक दुसऱ्या नंबरचा टाइप आहे. या टाइपला काय म्हणतात कंडिशनॅलिटी कोडिंग डिकोडिंग म्हणजे ज्याच्यामध्ये कंडिशन्स दिल्यात कोडिंग डिकोडिंग वर आणि त्याला लेटरला डिकोड करायचं. आता समजा एकदा फक्त कंडिशन बघा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता B A J H U E पहिलं काय आहे कन्सोनंट आणि लास्टचं वोवेल पहिलं कन्सोनंट आणि लास्टचं वोवेल वाली म्हणजे कंडिशन कोणती आहे काही. मग याच्याप्रमाणे इंटरचेंज करायचे काय करायचे ई ला जे बी असणार आहे ना हा ई ला जे बी असणार आहे ना त्याला काय करायचं आपल्याला पहिलं घ्यायचं एवढा. आता वाचताना आपण असं करू ना किती नंबरचा आहे तो क्वेश्चन 6 नंबरचा. हे थोडंसं काही होईल म्हणून वर घेत आहे. आता ई ला पहिले वाचण्याचं असं करा ई ला पहिले वाचा बी ला लास्ट वाचा म्हणजे तुमचा काय होईल वेळ कमी होईल. पहिले का असं वाचा
E A J H Q E A J H Q हे जर बघायचं कोडची भेट तुला काय करायचं बरोबर ऑप्शन सी म्हणताय बरोबर कंडिशनॅलिटी झाले दोन टाइम सक्सेसफुली झाला एवढं सोपं आहे आणि याच्यामध्ये मस्तपैकी मार्क्स पडणार आहेत अजून एक दुसरी गोष्ट पुढच्या क्वेश्चनचे तुम्ही सॉल्व करता का मी कंडिशन सांगून स्टॉप करायचं फक्त कंडिशन सांगून लेक्चर एकदम मला रिस्पॉन्स नाही हॅलो कंडिशन सांगून स्टॉप करायचं की तुम्ही सॉल्व करता तेवढं एकदा बदल माझ्याकडे प्रेझेंट ठेवा याचा एक क्वेश्चन विचारतो मला आन्सर द्या याचा कंडिशन मी सांगून लेक्चर स्टॉप करायचं की हा पूर्ण क्वेश्चन तुम्ही एकदा सॉल्व करता पुन्हा पुन्हा याचे उत्तर बघायचे फर्स्ट आणि दोन्ही पैकी कोणतरी एक लवकर सांगा पहिला का ओके कंडिशन सांगतो if the first letter is consonant and last letter is vowel first consonant and last जर vowel असेल first consonant and last जर vowel असेल तर ते काय इंटरचेंज पहिल्यासारखंच समजा if first second condition बघा if first letter is vowel and last letter is consonant first vowel last consonant तर both पुढे आहे percentage म्हणजे दोन्ही काय लिहायचं तर एक percentage लिहायचं third condition if both first and the last letters are vowel both are to be coded as the coded for the first letter जर पहिला आणि लास्ट काय असेल vowel असेल तर पहिल्याला जे भी काय आहे ते लिहायचं तीनच कंडिशन सिंपल एवढं ध्यानात ठेवायचं या कंडिशन्स फक्त कंटिन्यू चेक करा कंडिशन्स माइंड मध्ये ठेवायच्या आणि क्वेश्चन सॉल्व करायचे जर कंडिशन एकही मिस झाली तर आन्सर कधीच येणार नाही कधी कधी तर ते असे लेवलला येते फर्स्ट कॉन्सोनंट आणि थर्ड वॉवेल मग थोडंसं ध्यानात ठेवायला तिथं जास्त अटेन्शन लागते आणि अटेन्शन असतं की सिम्पली होत जाते पण तुमचं अटेन्शन कसं असलं पाहिजे सायमल्टेनियसली तिन्ही गोष्टीवर सायमल्टेनियसली तिन्ही कंडिशन्सवर असलं पाहिजे का नाही नाहीतर मग काय होते दोन माइंड मध्ये वर ध्यानात असतात आणि तिसरी ध्यानात राहत साईडला राहते तर ते मिसमॅच होतं सिंपल मिस्टेक होती थोडंसं अटेन्शन अशा पद्धतीने आपण इथं थांबूया धन्यवाद एक छोटीशी रिक्वेस्ट करू का रिक्वेस्ट अशी आहे रिक्वेस्ट नाही आहे मोठी रिक्वेस्ट आहे की हे स्वीटला सगळे सॉल्व करायचा टाइम जेव्हा वेळ भेटेल सहज ऑफिस मध्ये भेटला तर एकदा सॉल्व करून घ्या म्हणजे हा कोडिंगला पुन्हा बघायची गरजच नाही आहे तो डायरेक्ट एक्झाम मध्ये सॉल्व करायचा असं आणि थोडे क्वेश्चन राहिले दादा आणि जे कोणताही डाऊट वाटला की मला मेसेज टाका का देऊ नंबर जर म्हणाले तुम्ही नंबर नाही दिले नंबर घेईल हा नंबर घ्या याच्यावर काही डाऊट असेल ना तो डाऊट टाका याच्याविषयी मी कधी आला कोणत्याही टायमिंगला रात्री 12 कधी आला तरी मला टाका त्याला सॉल्व करून आपण क्लिअर करू कारण याच्यात एकही मार्क जाता कामा नाही कारण जास्त मार्क येतच आहेत का नाही तिकडे दुसरीकडे टेक्निकलचं ते हे थोडंसं अवघड झालं मग आपण इकडून काढूया होतं ना तसं किंवा मराठीचं आपण मराठी ते पहाड वेळ ते समानार्थी सूर्याला काय म्हणतात ते डिफिकल्ट झाले तर आपण इथं काढूया